रोहित पवार हे निघालेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, भाषणे सुरू होती, मात्र आता रोहित पवार यांनी मात्र आक्रमक भूमिका आहे ती घेतलेली आहे आणि थेट आता रस्त्यावर जाण्याचा इशारा आहे तो तुम्ही दादा रास्ता रोको तुम्ही करणार, रस्ता रोको करणार आता आम्ही चाललोय तिकडे आंदोलन सुरू होतं पण आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही। शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागेल स्वतःच्या हक्कासाठी, जगण्याचा विषय झालेला आहे आणि आज शेतकऱ्याला भाव नाही मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस नाही झाला, जर उत्पन्नच उद्या येणार नसेल तर आहे त्या उत्पन्नाला भाव मिळणं हा यांचा हक्क आहे शेतकऱ्याचा। पुन्हा पोलीस तुम्हाला ताब्यात घ्या। अरे काय करायचं करा, कोणी घाबरत नाही। नेते बसले एसी मध्ये, आम्ही मात्र त्या ठिकाणी रस्ता उतरून त्या ठिकाणी रस्ता रोको करणार म्हणजे करणार। बंदोबस्त सुद्धा मोठा आहे दादा। आता ठीक आहे, सामान्य लोकांना हे सरकार घाबरते आणि पोलिसांना पुढे करते, किती काय करायचं करा, आम्ही नाही घाबरत। जे रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत, शेतकऱ्यांना घेऊन रोहित पवार हे आता रास्ता रोको करण्यासाठी निघालेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की पोलीस आता त्यांना धरू लागलेले आहेत, पोलीस शेतकऱ्यांची अडवणूक आहेत करू लागलेले आहेत। इथं आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे तो सुद्धा झालेला आहे, पण रोहित पवार यांनी मात्र आक्रमक भूमिका आहे ती सुद्धा घेतलेली आहे आणि कांद्याला योग्य हमी भाव मिळालाच पाहिजे ही मागणी आहे ती रोहित पवारांनी घेतलेली आहे। आणि या ठिकाणी पाहतोय की ट्रॅक्टरवर बसून रोहित पवार आहेत आणि निलेश लंके आहेत ते आता रास्ता रोको करण्यासाठी निघालेले आहेत। आपण पाहतोय ट्रॅक्टरवर बसून रोहित पवार आहेत ते आता रास्ता रोको करण्यासाठी निघालेले आहेत। कुठेतरी महाविकास आघाडीचे नेते आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आक्रोश आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला योग्य हमी भाव मिळावा या मागणीसाठी खरं तर आता पुणे नाशिक महामार्ग आहे तो सुद्धा रोखण्याचा पवित्र आहे तो रोहित पवार यांनी घेतलेला पाहायला मिळते आणि ट्रॅक्टरवर बसून हे सगळे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते आता निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः निलेश लंके हे सुद्धा ट्रॅक्टर चालवत या ठिकाणावरून निघालेले आहेत आणि एक आक्रमक भूमिका आहे कांद्याच्या प्रश्नावरून ती महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत ते पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी मंचरमध्ये आलेले आहेत आणि आता पुणे नाशिक महामार्ग जो आहे तो रोखण्याचा इशारा आहे तो सुद्धा महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी दिलेला आहे। आपण पाहतोय पोलिसांनी मोठा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि हे सगळे शेतकरी आहेत ते आता महामार्गावर निघालेले आहेत। त्याआधी आपण पाहतोय की हे सगळे बॅरिकेड आहेत ते सुद्धा हटवण्याचं काम आहे ते या शेतकऱ्यांकडून आंदोलकांकडून केलं जाते आणि रोहित पवार हे ट्रॅक्टरवर बसून आता या ठिकाणी निघालेले आहेत। कुठेतरी आक्रमक भूमिका ही आता सरकारच्या विरोधात आपल्याला पाहतोय की आंदोलकांनी घेतलेली पाहायला मिळते आणि रोहित पवार हे आता थेट ट्रॅक्टरवर बसून या ठिकाणी निघालेले आहेत। कुठेतरी पोलीस हे सुद्धा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत पण जो रोष खरं तर सरकारचा आहे त्याच्या विरोधात आपण पाहतोय की हे सगळे शेतकरी आणि सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ट्रॅक्टरवर बसून महामार्ग आहे तो सुद्धा रोखला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी खरं तर हा कांदा मोर्चा आहे तो काढण्यात आलेला आहे। 30 रुपये हमीभाव हा मिळावा अशी मागणी खरं तर करण्यात येत आहे। सरकार 12 ते 13 रुपये हमीभाव देते त्याच्यामुळे कुठेतरी सातत्याने रोहित पवार हे कांद्याच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। याआधी लासलगाव असेल किंवा चांदवड असेल या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यामध्ये हे आंदोलन आहे ते सध्या महाविकास आघाडीचं आणि या शेतकऱ्यांचं सुरू झालेलं आहे। अनेक शेतकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळत आहे आणि स्वतः खासदार निलेश लंके आहेत ते ट्रॅक्टर चालवत या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांचा विजय असो अशा पद्धतीच्या घोषणा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दिल्या जातात आणि आता पूर्णपणे पुणे नाशिक महामार्ग आहे तो सुद्धा या शेतकऱ्यांनी अडवलेला आपल्याला पाहायला मिळते आणि थेट ट्रॅक्टर घेऊन हे सगळे आंदोलक आहेत शेतकरी आहेत ते या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि आता पुणे नाशिक महामार्ग आहे तो सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे। कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी त्याचबरोबर हे सगळे पक्ष आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ज्या आंदोलनामध्ये आपल्याला रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके हे सुद्धा सहभागी झालेले पाहायला मिळतात। कांदा उत्पादकांचा जो निर्धार आहे म्हणजे जवळपास 25 ते 30 रुपये त्यांना हमीभाव पाहिजे त्या मागणीसाठी खरं तर हे सगळे आहेत
आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्याचं नेतृत्व रोहित पवार करताना दिसत आहेत. आपल्याला कुठेतरी सरकारच्या विरोधातला जो रोष आहे तो सातत्याने वाढताना पाहायला मिळतो आणि रोहित पवार हे सुद्धा आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि आता हा संपूर्णपणे नाशिक पुणे महामार्ग आहे तो सुद्धा अडवण्याचं काम आहे ते आता शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि आता याच महामार्गावर बसून आता हे आंदोलन आहे ते सध्या सुरू झालेलं पाहायला मिळतंय. मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी या महाराष्ट्रासाठी 10-15-20 मिनिटं 1-2 तासामध्ये त्रास झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रातला सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी लढलाच पाहिजे. मंत्रिमंडळाचं लक्ष वेधण्यासाठीचा हा प्रयत्न बैठक होईपर्यंत हे अरे बा बैठकीत काय करतात मला माहित नाही. बैठकीत ते जेव्हा चर्चा करतात तेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट आणि ते कॉन्ट्रॅक्ट. आमचं म्हणणं जरा शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आमच्या या शेतकऱ्यासाठी निर्णय घेणं महत्वाचं आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? आता बघू, आज हे मोठं दुसरं आंदोलन झालेलं आहे. आतापर्यंत काही प्रमाणात यश आलेलं आहे, पण काही प्रमाणात सरकार त्या ठिकाणी ऐकत नाही. त्यामुळे सरकारला जर आपल्याला जागेवर आणायचं असेल तर असं आंदोलन मोठं करावं लागेल. गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून रोहित पवार आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता पुणे नाशिक महामार्ग आहे तो सुद्धा शेतकऱ्यांनी अडवून धरलेला आहे. हळूहळू पोलीस आहेत ते सुद्धा आता शेतकऱ्यांना रस्त्याच्या बाजूला नेताना दिसून येत आहेत. मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळते आणि कुठेतरी आता पूर्णपणे हे आंदोलन आहे ते आक्रमक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खासदार निलेश लंके आहेत, त्याचबरोबर शशिकांत शिंदे आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि स्वतः खाली बसून शशिकांत शिंदे आहेत, हर्षवर्धन सपकाळ आहेत हे सुद्धा या महामार्गावर बसून रास्ता रोको आहेत ते करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच कुठेतरी हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी खरं तर हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. या बाजूला आपण पाहतोय की रोहित पवार हे सुद्धा आहेत ते सुद्धा या आंदोलनाचं नेतृत्व आहे ते करताना पाहायला मिळतात आणि अनेक महाविकास आघाडीतले जे नेते आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. ट्रॅक्टरवर चढून रोहित पवार यांनी जे कांद्याचं पोतं आहे ते उचलून कांदे आहेत ते खाली फेकण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे. कारण शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य हमीभाव मिळत नाहीये, कांदा हा सडून जातोय, खराब होतोय. त्यामुळे कांदा जवळ ठेवायचा कसा हा प्रश्न उपस्थित करून रोहित पवारांनी कांदा जो आहे तो रस्त्यावर फेकलेला आहे आणि कुठेतरी आता आक्रमक भूमिका आहे ती सुद्धा रोहित पवार यांच्याकडून घेतलेली पाहायला मिळते. इकडे शशिकांत शिंदे आहेत, हर्षवर्धन सपकाळ आहेत हे सुद्धा या आंदोलनाचं नेतृत्व करतात आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी खरं तर हे आंदोलन करण्यात येत आहे. याआधी सुद्धा लासलगाव असेल, त्याचबरोबर चांदवड असेल नाशिक मधलं, तिथं सुद्धा आक्रमक आंदोलन आहे ते महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी केलेलं होतं आणि आताही आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की अक्षरशः कांदा आहे तो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. सातत्याने कांद्याला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी खरं तर ही आंदोलनं करण्यात येतात, पण सरकारकडून योग्य ती याची दखल आहे ती घेतली जात नाहीये. काही दिलासा त्यांना दिला जातोय, मात्र जो हमीभाव पाहिजे तो हमीभाव मात्र दिला जात नाहीये. नाफेड करून कांद्याची जी खरेदी आहे ती सुद्धा केली जात नाहीये. नुकतीच सरकारने याबाबतची घोषणा आहे ती सुद्धा केलेली होती, पण प्रत्यक्षात आपण पाहतोय की कांदा कोणत्याही प्रकारे खरेदी केला जात नाही आणि त्यामुळे अजूनही शेतामध्ये हा कांदा पडून आहे. त्यामुळेच कुठेतरी आता मनसरमध्ये येऊन रोहित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा या सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे तो या आंदोलनातून केलेला पाहायला मिळते आणि कुठेतरी आक्रमक भूमिका आहे ती रोहित पवार यांनी घेतलेली आहे. अक्षरशः कांदा आहे तो रस्त्यावर फेकून या ठिकाणी दिला जातोय, कारण की जर कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसेल तर शेतकऱ्याने तो कांदा का ठेवायचा असा प्रश्न आहे तो सुद्धा उपस्थित केला जातो आणि त्यामुळे रोहित पवार मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगलेच आक्रमक आहेत ते सुद्धा झालेले पाहायला मिळतात. ट्रॅक्टरवर चढून रोहित पवार यांनी या संपूर्ण सरकारचा जो आहे तो सुद्धा निषेध व्यक्त केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे ते सुद्धा रोहित पवार करतात. सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. पण मला जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं मग? काय करायचं? हात वर करून सांगा. कॅबिनेट मंत्री मंत्रालय मंत्रीची
मी या ठिकाणी बसून राहणार आहे. आम्ही तुमच्या सोबत राहणार. कारवाई होईल नाही होईल त्याला भीती वाटते. जो लढायला तयार नाही, जो या भूमीचा मान ठेवणार नाही, ते इथं थांबणार नाही. पण आम्ही पोलीस कारवाई आम्ही करू. सगळे इथंच थांबणार आहे. पोलीस काय निर्णय घेतात? आक्रमक भूमिका आहे ती रोहित पवारांनी घेतलेली आहे. रस्त्यावर बसून राहणार आणि जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आहे ती रोहित पवार यांनी घेतलेली पाहायला मिळते. आणि मोठा गोंधळ आहे तो सध्या या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळते. आणि रोहित पवार आता हे रस्त्यावर बसून आंदोलन आहेत ते करणार आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आक्रमक भूमिका आहे ती रोहित पवार यांनी घेतली. त्या ठिकाणी संपेल. आणि ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या. आणि जे काय केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली होती ते मार्केट कमिटीमध्ये तुम्ही कांदा घेणार 10 लाख टन घेणार आणि सुरू करा ना तुम्ही. पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही थोडे आम्ही तरी बसून राहणार. आपण पाहतो आता शेतकऱ्यांसाठी रोहित पवार हे खाली बसलेले आहेत आणि या ठिकाणी खाली बसून सरकारचा निषेध आहे तो रोहित पवार यांच्याकडून व्यक्त केला जातोय. आता कॅबिनेट होतीये त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा निर्णय व्हावा अशी मागणी रोहित पवार करतायत. 25 लाख शेतकरी आहेत जे कांदा उत्पादन करतात. आज तुम्ही त्यांच्या घरी जावा. आज व्यासपीठावर स्टेजवर शेतकरी म्हणतोय मी आता विष पितो. मग आता अशी जर शेतकऱ्याची परिस्थिती असेल तर काही हजार लोकांना त्रास झाला तर ते समजून घेतील. आम्ही काय आमचे कार्यकर्ते पदाधिकारी ठेवलेत. ज्याला कोणाला त्या ठिकाणी आरोग्याची अडचण असेल तर कार्यकर्ते लगेच ती गाडी काढून ठेवतील. त्यामुळे आम्ही ते नियोजन केलंय. पण 25 लाख शेतकऱ्यांचा कुटुंब धरलं तर 1 कोटी लोक तिथं होतात. त्यामुळे यांचा प्रश्न मांडणं काय चुकीचं आहे का? म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रश्न मांडतोय. आणि सरकारला या गोष्टी नको असतील तर तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने लगेच निर्णय घ्या ना. करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लगेच एका मिनिटात देतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना तुम्ही एवढा वेळ लावता हे आम्हाला पटत नाही. सरकार दिरंगाई काय करते? दिरंगाई काय होतीये? काय नाही, त्यांना असं वाटतंय की आता इलेक्शन झालंय, 3 वर्ष इलेक्शन झालंय, येणार नाही, त्यामुळे यांना वेटेज धरलं तरी चालतंय. सामान्य लोकांना गृहीत धरा. लाडक्या बहिणी 2.5 कोटीवरनं तुम्ही 1.5 कोटीवर आणल्या, परत पुढे हळूहळू कमी केल्या जातील. त्यामुळे कुठं ना कुठं तरी सामान्य लोकांना वेटेज धरलं जातंय. सामान्य लोकांच्या मागण्या ह्या कुठंतरी बाजूला सारून फक्त व्यक्तिगत हिताच्या राजकारण केलं जातंय आणि नफेखोरी या सरकारकडनं केली जाते असं आमचं ठाम मत आहे. नाशिकला एक निर्णय, बाकी ठिकाणी एक निर्णय, तुझा भाव होतोय का? असं होत नसतं. तो निर्णय त्यांना इथं लागू करावाच लागेल. नाशिकला भाव वाढलेले आहेत, त्याचा फायदा हा ह्या भागात पण झालेला आहे. पण जर खर्चच आमचा 20 रुपये असेल आणि रेट आता कुठेतरी 14 रुपयाला असेल तरी 6 रुपयाचं नुकसान आहे ना. तर मग 24 रुपये आमच्या शेतकऱ्याला द्यायला काय हरकत आहे? त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं महत्वाचं आहे. केंद्रामध्ये दोन्ही डबल इंजिन सरकार आहे तरी येथील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका खरं तर केंद्र सरकार घेते का? नाही, बघा, सामान्य लोकांच्या बद्दलचा निर्णय हे सरकार अजिबात त्या ठिकाणी घेत नाही. एखादा मोठा व्यावसायिक असेल तो अडचणीत आला तर लगेच बैठका लागतात. पण आमचा शेतकरी अडचणीत आल्यानंतर, सामान्य व्यक्ती अडचणीत आल्यानंतर, नीटचा पेपर फुटल्यानंतर सुद्धा काहीच त्याच्यावर कारवाई केली जात नाही. मग नफेखोरी करणं, पैसा खाणं, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना ताकद देणं आणि गरिबाला तसंच 1500 रुपये दिले खुश राहावा, 1000 रुपये दिले खुश राहावा. मग कुठेतरी सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल. आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात. अरे पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याला तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला ह्या गोष्टी नको आहेत. मजुराला हाताला काम मिळालं ह्या गोष्टी नको आहेत. आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नको आहेत. आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. पण काय आहे हे इलेक्शन पुरतं फक्त नाटक केलं जातं. इलेक्शन गेल्यानंतर यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं. ही आजची परिस्थिती आहे. आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पुढचं वर्ष एक तर एल निनो असल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे यांचा पिका शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील. मुलं शाळेत जातील, कॉलेजला जातील, नाही तर कुणी जाऊ शकणार नाही. दिरंगाई केली जाते. शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करणार, नंतर व्यापाऱ्यांकडनं जास्त बाजारभाव. हाच विषय होता नाफेडचा. जेणेकरून नाफेड काय करायचं, काय प्रायव्हेट लोकांकडनं. आता खरात बोंधू बाबा माहितीये त्याचं सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट होतं.
भोंदू व्हावा, पैसा कमवायचा, कोणाच्या नावावर जीवावर, शेतकऱ्यांवर काय केलं जातं? व्यापाऱ्यांकडनं 4-5 रुपयाला कांदा घेतला जातो आणि नाफेडच्या किमतीला तो त्या ठिकाणी नाफेडला विकला जातो. हे मध्यस्थी लोक, याच्यात शेतकऱ्याला कुठंच फायदा होता. म्हणून आमची मागणी होती मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घ्यावा, शेतकऱ्याला दिसलं पाहिजे नाफेड काय बोली लावतोय, व्यापारी काय बोली लावतोय. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये कांदा घेणं महत्वाची ही मागणी होती, ती मान्य केली, लागू नाही झाली. त्यामुळे आमचं हे मत आहे की नाफेड मधून जो काही खरेदी केला त्या नफेखोरी होतीये. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने खरेदी करणं, 10 लाख टन खरेदी करून भारतात न विकता भारताच्या बाहेर हा माल काढला तरच शेतकऱ्याला 25च्या पुढे भाव मिळेल, नाही तर मिळणार नाही. आता शेतकऱ्याचं कांदा बऱ्यापैकी संपला, आता व्यापाऱ्यांचाच कांदा राहिलाय. अहो, ज्या शेतकऱ्यांना कांदा विकलेला आहे तसं बघितलं 70% शेतकऱ्याचा कांदा अजून आहे, पण ज्या शेतकऱ्याने 30% कांदा विकलाय ना, तर स्वतःकडे समजा 100 क्विंटल असेल, 10 क्विंटल विकला, 90 त्याकडेच ठेवलेला आहे. तर जेली विकलाय त्याला 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या आणि 10 रुपये 15 रुपये किलोला अनुदान तुम्ही द्या ज्यांनी दिलाय, आणि ज्यांच्याकडे आहे त्याला 24 रुपये मिळेल. मनोज जरांगे यांचं दादा तर दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाची खरं तर दखलही घेतली नाही. परंतु आता राज्याचंच शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलंय. 10 जून पर्यंत त्यांनी खरं तर मुदत मागितलेली आहे. खरं तर तुम्ही केलेलं आंदोलन असेल किंवा 10 जून हा बुलबुला आहे की शासनाच्या खरं तर शेतकऱ्यांना पानं पुसण्याचं? मला तुम्ही सांगा की 10 जून पर्यंत समजा 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो. टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो. आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही. काय तुम्हाला कोण थांबवतोय? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण, निर्णय घेऊन टाका. 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली, आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरीबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे. दादा, मनोज जरांगेंचं जे आंदोलन सुरू होतं तिथं सरकार म्हणजे विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील मध्यरात्रीपर्यंत तिथं ठाण मांडून होते, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तुमच्या आंदोलनामध्ये मात्र सरकारचा कुठलाही प्रतिनिधी येत नाही किंवा चर्चा करत नाही. बघा, तो विषय सामाजिक आणि त्या अनुषंगाने पूर्वीपासून ते कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे तो विषय जरा क्रिटिकल आणि संविधानिक, थोडं संवेदनशील आहे. हा विषय संवेदनशील आहे. पण झालं असं की इथं विरोधात असणारे काही नेते आणि काही सत्तेतले पण नेते इथं आले होते. त्यांचा भूमिका होती की नाही, न्याय मिळाला पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको, काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. इथं महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळाना, कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं की आंदोलन करण्यापेक्षा माझ्यासोबत बैठक करा, काही त्रुटी असतील तर आपण काढू. दिलीप वळसे पाटलांनी असं वक्तव्य केलं. अरे बघा, तुम्हाला कोणी थांबवलंय की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, सीएम साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेला आहे, तुमचं वट आहे. पण वटाचा फायदा हा स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यांना देण्यापेक्षा हा शेतकऱ्यासाठी देण्यासाठी भूमिका घेणं महत्वाचं आहे. नुसतं बोलून चालत नसतं, करून दाखवावं लागतं. त्यामुळे तुम्ही सत्तेत असल्यामुळे करून दाखवणं महत्वाचं. रोहित पवार हे पुन्हा एकदा उठलेला आहे, पुन्हा एकदा सरकारला इशारा आहे तो त्यांनी दिलेला आहे आणि एक आक्रमक भूमिका आहे ती आता रोहित पवार यांनी घेतलेली आहे.